नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। सर्वत्र गॅस टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेत। घरगुती वापरासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते, तर व्यावसायिक पुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आले। अनेक व्यवसाय आता चुलीवर किंवा कोळशावर सुरू आहेत। अनेक कुटुंब घरगुती गॅस मिळावा यासाठी दिवसभर रांगेत उभे राहत आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगर तालुक्यात येणाऱ्या लाडगाव येथे मात्र कुठलीच समस्या उद्भवलेली नाहीये। त्याचं कारण काय, तर या गावानं काय किमया साधली आहे पाहूयात या रिपोर्ट मध्ये। शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर जालना महामार्गावर असलेलं लाडगाव चर्चेचा विषय बनलाय। त्याचं कारण म्हणजे संपूर्ण गावात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यात येतो। अशी यंत्रणा असणारं 2023 मध्ये मराठवाड्यातील पहिलं गाव म्हणून त्याला नावलौकिक मिळाला होता। आज त्यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे टंचाईच्या काळात गावातील 380 कुटुंबियांना आणि हॉटेल व्यावसायिकांना देखील दिलासा मिळाला। कारण एकीकडे गॅस टंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना गावातील लोक मात्र कुठल्याही अडचणीशिवाय मनसोक्त गॅसचा वापर करतात। भारत पेट्रोलियम तर्फे गावात पाईपलाईन तर्फे गॅस पुरवठा केल्याने आज टंचाई असताना देखील गावकऱ्यांना अडचण येत नाहीये। 3 वर्षांपूर्वी ग्रामीण भाग असल्याने गॅस पुरवठा वेळेवर होत नव्हता, त्यामुळे काही दिवस चुलीवर देखील स्वयंपाक करावा लागायचा। त्यात धुरामुळे होणारा त्रास अधिक असायचा। मात्र पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा झाल्याने आता गॅसची प्रतीक्षा करावी लागत नाही। शिवाय पैशांची बचत होत असल्याची माहिती ग्रामस्थ भाग्यश्री धाडगे यांनी दिली। माझं नाव भाग्यश्री युवराज धाडगे। मी लाडगाव निवासी असून आमच्या तिथे 3 वर्षाने सरपंच जयश्रीताई बागल यांनी गॅस पाईपलाईन आणली आणि तेव्हापासून आम्ही गॅसच्या टंचाईपासून मुक्त झालेलो आहे आणि त्यामुळे आम्हाला गॅसची बचत होते। परत जेवढा वापर आला तेवढंच बिल येतं आणि काय होते की आम्हाला गॅस जसं संपलं की लगेच 3-4 दिवस चुलीवर करावं लागायचं किंवा काही सुविधा वेळेचं हे व्हायचं। आमच्या मुलांचा शाळेचा टायमिंग हुकायचा, पण आता तसं काही होत नाही। गॅस आल्यामुळे, पाईपलाईन आल्यामुळे आमच्या मुलांचं शाळेत वेळेवर जाणं वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि आमची गॅस पासून बचतही होते आणि या गॅस पासून आम्हाला काही धोका नाही। परत आमचे मुलंही खेळतात। आम्ही एखाद्या वेळेस विसरलो काय लॉक करायचं तरी त्याचाही धोका नाही। नमस्कार, मी जयश्री गजानन बागल, लाडगाव हिवरा ग्रुप ग्रामपंचायतची सरपंच। गॅस कंपनीने आमच्या ग्रामपंचायतला NOC दिली आणि NOC दिल्यानंतर आम्ही मीटिंग घेतली आणि ठराव घेतला। ठराव घेतल्यानंतर ते सर्व सदस्य मिळून मंजुरी देण्यात आली आणि हे कनेक्शन गावात दिले। 360 कनेक्शन गावाला दिले आणि महिलांना याच्यापासून खरंच खूप फायदा झालेला आहे। तर महिलांना 30% बचतही झाली। त्यामुळे महिलांना गॅस सिलेंडर आणण्यासाठी बाहेर जावं लागत नाही, तर महिलांचं आर्थिक बचतही झालेली आहे। लाडगाव 2500 लोकसंख्या असलेलं गाव, 380 गॅस कनेक्शन्स लावण्यात आलेत। 2023 मध्ये भारत गॅसचं कार्यालय परिसरात सुरू करण्यात आलं। त्यावेळी पाईपलाईनद्वारे गॅस देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। मात्र त्यावेळी लोकप्रतिनिधींनी धोकादायक असल्याचं सांगत त्याला नकार दिला। मात्र नंतर नव्यानं आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःहून कंपनीला नव्यानं प्रस्ताव दिला। या योजनेसाठी गॅस कंपनीनं 5000ची अनामत रक्कम आणि 1000 रुपये जोडणी शुल्क आकारलं। शेतकरी असल्यानं ज्या कुटुंबाकडे पैसे नाहीत त्यांना दर 2 महिन्याला 500 रुपये प्रमाणे रक्कम भरण्याची मुभा देण्यात आली। त्यामुळे गावातील 100% कुटुंबियांनी गॅस कनेक्शन लावून घेतलं। टंचाईच्या काळात तो निर्णय योग्य ठरल्याचं दिसतंय। ही योजना सन 2023 मध्ये या ठिकाणी लाडगावमध्ये सुरू करण्यात आली। या योजनेसाठी केंद्र सरकार यांच्या माध्यमातून निधी पुरवण्यात आला। साधारण 1.5 कोटीच्या आसपास या योजनेवर खर्च झालेला आहे। केंद्र शासनाच्या निधीतून BPCL कंपनीने ही योजना आम्हाला पूर्णपणे सुरळीत सुरू करून दिली। त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीने वेळोवेळी त्यांना सहकार्य केलेलं आहे। गावकऱ्यांच्या मार्फत ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना सहकार्य या ठिकाणी निश्चित झालेलं आहे। ही योजना 2023 ला सुरू झाली आणि आज रोजी सन 2025-26 पर्यंत गावामध्ये 380 कुटुंबापर्यंत हा गॅस
पोहोचलेला आहे पाईपलाईनद्वारे. संपूर्ण मूळ गावठाण हे 100% यामध्ये कव्हर झालेलं आहे. हे गॅस कनेक्शन घेत असताना प्रत्येक कुटुंबाला 5,000 रुपये डिपॉझिट प्लस 1,000 रुपये जोडणी असा सुरुवातीला खर्च या ठिकाणी आलेला आहे. गॅस पुरवठा केल्यामुळे प्रत्येक कुटुंबाची वेळेची बचत या ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे 30% खर्चामध्ये बचत प्रत्येक कुटुंबाची झालेली आहे. आणि आज आपण बघतो आहोत की गॅस कुठलाही घरगुती गॅस घेण्यासाठी किती धडपड होती आहे आज या युद्धजन्य परिस्थितीमध्ये. तर आमचे लाडगावकर अतिशय समाधानी आहे लाईनद्वारे गॅस पुरवठा मिळाल्यामुळे. त्यांची वेळेची प्लस पैशाचीही बचत या माध्यमातून झालेली आहे. त्याचप्रमाणे जे काही आरोग्याच्या समस्या जाणवतात, डोळे असतील, बाकीचे जे काही त्रास असेल धुराचे, ते यामुळे पूर्णपणे बरे झालेले आहेत, कमी झालेले आहेत. हा निश्चित आम्हाला त्याचा लाभ झालेला आहे. मी BPCL कंपनीचे तसेच केंद्र शासनाचे व आपल्या सर्व टीमचे ग्रामपंचायत लाडगाव हिवरा ग्रामपंचायत अधिकारी या नात्याने आपले शतशः आभार व्यक्त करतो. आणि मी नानासाहेब यशवंतराव चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी लाडगाव हिवरा. केंद्र सरकारच्या माध्यमातून भारत पेट्रोलियम मार्फत गावाला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी पाठपुरावा करत गावात योजना आणली. केंद्र सरकारच्या वतीनं जवळपास 1.5 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. गावात जवळपास 350हून अधिक घरं आहेत. बाहेर गावातील अनेक लोक रोजगारासाठी भाडे तत्वावर वास्तव्यास आहेत. असे एकूण 380 कनेक्शन्स देण्यात आल्यानं तिथल्या लोकांना दिलासा मिळालाय. याच गावाचा आदर्श अनेक गावं घेतील हीच अपेक्षा. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.